नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे राया मंजिरीला बोलत असतो की मंजिरी, मला करोनाला काहीच विचारायची गरज नाही, कारण की माझं जग तर तू आहेस ना. असं बोलल्यानंतर इकडे मंजिरी बोलत असते रायाला, राया खरंच आता ना मला खूप छान आपलं घर सजवायचं आहे, ज्यामध्ये एक खूप छान छोटंसं घर असेल, त्यामध्ये आपली सगळी माणसं असतील. आपलं असं मी अशा पद्धतीने आपलं घर सजवेन ना की येणारे माणसं पाहतच राहतील, त्यांना खूप अप्रूप वाटेल की किती छान घर सजवले आहे. राया मात्र मंजिरीचं घर सजवण्याचं स्वप्न पाहत असतो. मंजिरी बोलत असते, कसं होईल ना, तू जेव्हा कामावरून दमून भागून येशील ना, तेव्हा मी ना छानपैकी ना तुझी सेवा करेन. आपल्या घरामध्ये एक छान विठुराया ही असेल, त्याबरोबर माझ्या रायासोबत आपलं छान विठुरायाची मूर्ती आपल्या घरामध्ये असेल. कधी कधी वेळ भेटला की आपण दोघं विठ्ठलाच्या दर्शनाने मात्र जात जाऊ, आणि मी हे सगळं तुझ्यासाठी करेन. पण ही गोष्ट आहे बरं का, तुला ना माझ्यासाठी रोज गजरा घेऊन यावं लागेल ना, असे बोलत असते. त्यानंतर तिचं हे सगळं स्वप्न पाहून इकडे आपला राया म्हणत असतो, खरंच आजपर्यंत तू खूप भोगला आहेस, तुला खूप दुःख झालं आहे, पण इथून पुढे असं कधीही होणार नाही. मीन्स फायर आपलं त्याच्या स्वप्नामध्ये पूर्ण रमून गेलेली असते. मी असं करणार, आपण लग्न झालं तर असं करू, मी घर असे सजवून, आपण असं राहायचं, असं करायचं. त्यावरती आपला बोलत असतो की हे बघ मिस फायर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू लग्न करून ना माझ्या घरामध्ये ना एक बायको म्हणून नाही, तर माझ्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने यायची, एवढी गोष्ट लक्षात ठेव. आणि तुला सांगू का, खरंच तू एक फुलपाखरूसारखी आहेस, आणि मी तुला फुलपाखरासारखी जपणार आहे, तुला कधीही कुठली गोष्ट कमी पडून देणार नाही, असं म्हणत असतो. आता आपल्या लग्नामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, आता आपलं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल, असं बोलत असतो. त्यानंतर मात्र हे पाहून आता मात्र ह्या दोघांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता असं बोलतो राया, एक गोष्ट सांगू का तुला, आता आपला साखरपुडा झाला आहे ना, तू मला अंगठी घातली, याचा आता काय, तू माझी अर्धी बायको झालीस ना. तर असं बोलल्यानंतर मात्र तिला खूप आनंद जातो. म्हणते काय, अर्धी बायको झाली, हो हो बरोबर, मी तुझी अर्धी बायको झाली. तर यावरती राया बोलतो, ठीक आहे, मग मी आता माझ्या अर्ध्या बायकोचा हात धरू शकतो का. तर ती बोलते, हां धरू शकतो. मग परत बोलतो, मग मी माझ्या अर्ध्या बायकोला असं जवळ घेऊ शकतो का. त्यानंतर ती बोलते, नाही नाही नाही, अजून नाही, अजून आपलं लग्न झालं नाही, मी काय तुझी पूर्ण बायको झाली नाही, त्यामुळे तू लांब 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 उभा राहा. तर त्यावरती तो बोलतो, किती लांब. ते बोलते, हा 2 फूट लांब उभा राहा. मग तो तिच्यापासून 2 फूट लांब उभा राहतो. पण म्हणतो, बरं ठीक आहे का, इथपर्यंत ठीक आहे का. तर यावरती मंजिरी बोलते, हां ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, इथूनच तू माझ्याशी बोलायचं, अजून काय मी तुझी पूर्ण बायको झाली नाही. त्यानंतर तो बोलतो, तू खरंच माझी बायको फक्त नसणार आहेस, तू माझी प्रेमिका आहेस, म्हणजे मैत्रीण आहे, असं धरून तिचा हात जवळ घेत असतो, बोलत असतो, माझा तुझ्यावरती खूप पूर्णपणे विश्वास आहे, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, असं बोलत तिच्या हातावरती हात ठेवत ठेवत हळूहळू पुढे येत असतो. आणि मात्र मंजिरी लाजतही असते आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहते असते. तिला हे सगळं खूप आवडत असतं, कारण की तिच्यासाठी हे सगळं गोष्ट कधी झाल्याच नव्हत्या, त्यामुळे राया ते जे करत आहे ते तिचं खूप मनापासून तिला आवडत असतं. त्यानंतर राया तिचा हातामध्ये घेऊन बोलत असतो, मिस फायर, खरंच आपल्या दोघांचं घर खूप छान संसार सजेल, खूप छान सगळ्या गोष्टी होतील, असं धरून तिचा हात पुढे पुढे घेऊन येत असतो. आणि ती मात्र आता खूप लाजलेली असते, आणि तेवढ्यातच तो तिला जवळ मिठीत घेणार असतो. तेवढ्यातच आता झालेली असते गंमत, कारण की तिथे आपल्याला आलेले असते, ती आलेली असते पाहून. आता बोलते रुचिता, अरे अरे अरे, मी बहुतेक चुकीच्या टायमिंगला आली का, काय यायला नाही पाहिजे होतं, तर मी जाऊ का, मी काय. असं बोलल्यानंतर इकडे आपली मंजिरी बोलते, नाही ग तसं काही नाही, आम्ही फक्त गप्पाच मारत होतो, बाकी काही नाही करत. ती बोलते, हो का, गप्पा मारत होता का, बरं बरं ठीक आहे, पाहिलं मी तुम्हाला तुमच्या गप्पा मारताना, कशा गप्पा मारत होता ते, असंच मुद्दाम चेष्टेने बोलत असते. तर तेवढ्यातच नंतर काय होतं, आपलं राया बोलतो, काय झालं, काय काम होतं म्हणून आली होतीस का तू, बोल ना. तर यावरती रुचिता बोलते, हो खूप महत्त्वाचं काम होतं म्हणूनच मी आले होते. तुला माहिती आहे ना की आईला आणि ते निकीला नेलं आहे पोलिसांनी, पण तिकडं नेल्यानंतर त्यांना अटक करून घेतलं का नाही हे पाहिलं पाहिजे, आणि जर घेतलं नसेल तर त्यांना अटक केली पाहिजे, कारण की हे जी चुकी केली आहे त्याची त्यांना शिक्षा भेटलीच पाहिजे, काही जरी झालं तर त्या सुटल्या नाही पाहिजे. ते जरा पाहून येतोस का. तर यावरती राया बोलतो, हो तू म्हणतेस ती बरोबर आहे, मी पोलीस स्टेशनला जाऊन पाहून येतो, त्यांना अटक करून घेतलं आहे का नाही, असं तो बोलतोय. इकडं रुचिताला खरंच खूप भीती वाटत असते, काही करून त्या सुटल्या नाही पाहिजेत आणि पोलिसांनी त्यांना सोडलं नाही पाहिजे, अटक करून घेतलंच पाहिजे, असं ती रायाला सांगत असते. तर राया म्हणतो, हो बरोबर आहे, तू म्हणतेस ती बरोबर आहे, मी जाऊन येतो. इकडे आपलं मात्र हिला खूप वाईट टेन्शन आलेलं असतं की खरंच आता त्याला अटक करून घेतली असेल का नाही. तेवढ्यातच आपला राया आलेला असतो पोलीस स्टेशनला, बोलत असतो, माझी कंप्लेंट लिहून घ्या. तर त्यावरती तो हवालदार म्हणतो, काही गरज नाही कंप्लेंट लिहून घ्यायची.
त्यांना आत टाकलेलं आहे, अटक केलेलं कंप्लेंट घ्यायची काहीच गरज नाही. मग आता तो हवालदार काहीच ऐकत नसतो, पण इकडे तो बोलत असतो असं कसं बोलताय तुम्ही, कंप्लेंट घ्यायची गरज नाही, त्याने एवढा मोठा गुन्हा केला आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, अटक झालीच पाहिजे, पहिली माझी कंप्लेंट लिहून घ्या असं तो हवालदार म्हणत असतो. पण हवालदार म्हणत असतो अहो त्याला आत टाकले ना, काहीच गरज नाही कंप्लेंट लिहून घ्यायची, तुम्ही जा आता इथून असं म्हणत असतो. आता मात्र ह्याला कळत नसतं की हा कंप्लेंट तर लिहून घेत नाही, मग काय करायचं. तेवढ्यातच आपण पाहतो की आता त्या पोलीस स्टेशनमध्ये नवीन आता इन्स्पेक्टर आलेले असतात. त्यांना ते सांगत असतात त्यांच्या हवालदारांना, मी सांगितले ती कामं पटपट करायची, सगळ्या फाईल्स माझ्या टेबलवरती आल्या पाहिजेत. हे पाहून आता ह्याला वाटलेलं असतं रायाला की खरंच जरा कामाचा दिसतोय माणूस, हा खूप प्रामाणिक दिसतोय, त्याच्याशीच बोललं पाहिजे. असं करून तो हवालदार काय ऐकतच नाही, त्याला दिसतं म्हणतो, जातो त्याच्याजवळ आणि बोलतो साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर यावरती तो बोलतो हां बोल ना, बोल काय म्हणतोस. तो म्हणतो काही जर झालं तर घोरपड्याला आता शिक्षा झालीच पाहिजे, अटक झाली पाहिजे, तुम्ही काही पण करा, मला त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे. तर यावरती तो साहेब बोलतो हे बघ आत्तापर्यंत तुला सांगू का, त्यानं खूप काय काय केले, पण आतापर्यंत त्याच्या बाजूने खूप लोक होती, पण आता तशी गोष्ट नाही. आता आम्हाला सगळं माहीत आहे, आम्ही तुझ्याकडून आहे, आम्हाला सगळी सत्य माहीत आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. तर ते बोलत असतो त्या घोरपड्याने एवढी मोठी गोष्ट केली, त्याला कशी शिक्षा झाली नाही सांगा, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्यानं लोकांच्या जीवावरती बेतण्यासारखी गोष्टी केल्या आहेत. तेवढ्यातच तिथे हवालदार आलेला असतो आणि सांगत असतो की निकीला आणि शशिकाला सोडून देऊया का. तर यावरती हा बोलतो असं कसं करताय, त्यांना का सोडून देत आहेत तुम्ही. तर यावरती इन्स्पेक्टर बोलत असतो हे बघ त्या स्त्री आहेत, त्या स्त्रियांना अटक करून ठेवणे हे माझ्या ह्याच्यात नाही, कारण की एवढ्या उशिरापर्यंत स्त्रियांना असं ठेवणे हे कायद्याच्या विरोधात आहे आणि असंही त्यांच्या विरुद्ध काही ठोस पुरावे नाहीत. जर तुला त्यांना वाटत असेल अटक करावं तर तुम्हाला काही तर ठोस पुरावा आणून दे. तर यावरती हा बोलतो अहो असं करून कसं चालेल, तुम्ही त्या दोघींना बाहेर सोडलं तर हा जरी आत असला तर त्या दोघींच्याकडून सगळं करून घेईल तो. तर यावरती तो म्हणत असतो बरं ठीक आहे, पण एक काम करू का, मला जरा 2 मिनिटं त्याच्याशी बोलायचं आहे, घोरपड्यावर बोलून येऊ का. तर यावरती इन्स्पेक्टर म्हणतात हो ठीक आहे जातो त्याच्याबरोबर बोलून यायचं. पण यावरती आपलं त्याचं म्हणणं असतं की तुम्ही त्याला जर आत ठेवलं असलं तर त्या दोघींना बाहेर ठेवलं त्या दोघी सगळं कामं करणार त्याचं, कारण की. तर यावरती पोलीस बोललेला असतो की हे बघ तुला वाटत असेल ना त्यांना आत ठेवावं तर तू काही तर पुरावे घेऊन ये, मगच त्यांना मी आत ठेवू शकतो, नाहीतर कायद्याच्या विरुद्ध त्यांना बिना पुराव्याचं मी इथं ठेवून घेऊ शकत नाही. रात्र पडायची वेळ आलेली, त्या स्त्रिया आहेत आणि ते कायद्यामध्ये बसत नाही. आणि त्याला पोलीस म्हणत असतात की तू काळजी करू नको, मी काय त्याचा बंदोबस्त केला आहे, तो काही इथून सुटणार नाही, याची पूर्णपणे माझ्याकडे गॅरंटी देऊन तुला सांगत असतो असं तो म्हणत असतो. तर यावरती तो बोलतो ठीक आहे, पण मला एकदा त्याच्याशी बोलायचं आहे, त्यानं का केलं आहे त्याची जरा चौकशी करायचं आहे. आणि तेवढ्यातच तो इथं येतो आणि त्यावरती आता बोलतो त्याला अजयला, ए घोरपड्या काय मग काय तुझी माज उतरला का नाही, मस्ती उतरली का नाही, कशासाठी तू केलं होतंस हे सगळं, आता बस आतमध्येच असं त्याला म्हणत असतो. तेवढ्यातच का नाही जय आलेला असतो आणि पाहतो तर काय आपण तर जयला कसलं काहीच वाटलेलं नसतं की आपण आतमध्ये आलोय, रायाने आपले आतमध्ये टाकले, पोलीस स्टेशनमध्ये आहे, पण त्याला कसलं दुःख नसतं, त्याच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळंच असतं. तो बोलत असतो अरे मूर्खा तुला काय वाटलं, तू डाव जिंकलास, नाही 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 चुकीचं आहे, तू भ्रमात आहेस, मग मी डाव जिंकलो, तुला सांगू का, मी मुद्दाम हे केलं होतं, मला मुद्दाम जेलमध्ये येऊन इथं राहायचं होतं कारण की मी इथंच सेफ आहे. तर यावरती राया म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तो. तर म्हणतो अरे हाच तर माझा मास्टर प्लॅन होता, तुला काय वाटलं असं काय काय केल्यानंतर, मी त्रास दिल्यानंतर लोकांना, तू माझी पोलीस चौकशीमध्ये येणार नाही, मी मला कैद केलं जाणार नाही का, जाणार होतं, हाच तर खरा माझा मास्टर प्लॅन होता आणि अजून तर खूप मोठा धूमधडाका होणार आहे. तर यावरती मात्र राया बोलत असतो काय म्हणतोयस तू, तुला काय म्हणायचं आहे, अजून काय करणार घोरपड्या, काय करू शकत नाहीस तू, इथं आतमध्ये आहे. तर यावरती जय बोलत असतो मी इथे आतमध्ये राहून तर सगळं करणार आहे, आता ना पंढरपुरामध्ये रक्ताचे पाट वाहणार आहेत आणि तुझ्या मिसफायरच्या हातावरती मेहंदी नाही तर तुझे हात मेहंदीने नाही मिसफायरचे तर रक्ताने रंगणार आहे. असं बोलल्यानंतर मात्र रायाला खूप राग येतो, बोलतो ए घोरपड्या काय बोलास तू, काय म्हणलास तू, अजिबात असं काय होऊ शकणार नाही. तर यावरती मात्र घोरपड्या त्याचा प्लॅन इनडायरेक्टली सांगत असतो, म्हणत असतो तुला सांगू का, आता असं होणार आहे की पंढरपुरामध्ये एकही माणूस राहणार नाही, पंढरपुरामध्ये नुसतं रक्ताचे पाठ वाहणार आहेत, नुसतं आरडाओरडा किंचाणं रडणं आरडणं हेच ऐकू येणार आहे, यामध्ये आनंदाचे क्षण आहे, तुझं लग्न नाही तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. असं म्हणल्यानंतर मात्र आता रायाला सुचायचं बंद झालं होतं, हा काय म्हणत आहे, असं एवढं मोठं काय करणार आहे म्हणतो. जयला विचारत असतो ए घोरपड्या काय करणार आहेस तू, सांग तुझं काय कारनामे सांग आणि मी असं काही बी होणार नाही देणार नाही असं आता तो म्हणत असतो. मात्र
जयनं काही डायरेक्ट असं काही सांगितलं नसतं, पण इनडायरेक्टला त्याचं बोलणं सगळं असं असतं की असं काही तर मोठं होणार आहे, एवढं मोठं होणार आहे की पंढरपुरामध्ये एकही माणूस राहणार नाही, सगळीकडे रक्त रक्त पसरणार आहे असं तो म्हणत असतो. हे म्हटल्यानंतर मात्र रायाला खूप राग आलेला असतो आणि तो बोलत असतो, जय बोलतो की तू पाहतच राहशील आता काय होईल ते, तुला सांगू का मी इथंच सेफ आहे म्हणूनच मी इथं आलो आहे, मी बाहेर पडणारही नाही, त्याची तू काळजीही करू नकोस आणि मला बाहेर यायचंही नाही. यावरती मात्र आता रायाला सुचायचं बंद झालं होतं. ह्याला म्हणायचं आहे काय नक्की, म्हणजे हा जेलमध्ये राहून सुद्धा सुखरूप आहे, याचा अर्थ काय आहे हेच त्याला कळत नसतं. आणि तो त्या घोरपड्याकडे पाहत असतो, म्हणत असतो नक्की काय तुला काय म्हणायचं आहे, तर काय तू करणार काय आहेस. आता मात्र अजूनही घोरपड्याने त्याला काय सांगितले नसतं आणि तो बोलत असतो, तू पाहशीलच आता तुझ्या लग्नामध्ये काय होणार आहे. आता पंढरपुरामध्ये एकही व्यक्ती वाचणार नाही, सगळे असे रक्तबंबाळ होणार आहेत. हे मात्र असं म्हणल्यानंतर रायाला खूप राग आलेला असतो आणि तो म्हणते, घोरपड्या असं काही होणार नाही, तू असं काहीच करू शकत नाहीस, तू इथं राहून काय करणार आहेस. असं म्हणल्यानंतर घोरपड्या पाक तोंड तिथं बाहेर काढून बोलत असतो, आता पाहशीलच तू राया काय होणार आहे, तुला सांगू का ह्या पंढरपुरामध्ये रक्ताचे पाट वाहणार आहेत, माणूस सगळा रक्ताने भरून जाणार आहे. असं बोलल्यानंतर मात्र रायाला खूप राग येतो आणि राया त्याचा असा गळा धरतो आणि बोलतो, काय म्हणलास तू असं काय पण होणार नाही, पंढरपुरातल्या एका जरी माणसाला जर काय झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही, असं राया त्याला म्हणलेला असतो. आता त्याला काहीच कळायला नसतं की ह्या जयला काय म्हणायचं आहे, पण त्याला खूप भीती वाटली असते. तो म्हणत असतो, माझा विठुरायावरती विश्वास आहे आणि विठ्ठल माझ्या बरोबर आहे. तर त्यावरती घोरपड्या बोलतो की तुझा विठ्ठलही काही करू शकणार नाही आणि तूही काही करू शकणार नाही, आपण पाहतच राहशील. असं त्यानंतर तिथं हवालदार येतो आणि बोलतो, सोडा तुम्ही त्याला असं करू शकत नाही, मारू शकत नाही, तुम्ही सोडा त्याला. त्यानंतर मात्र जय तिथून निघून जातो आतमध्ये आणि इकडे रायाही येतो बाहेर आणि राया विचार करत असतो, हा असा का बोललाय, हा नक्की एवढं मोठं काय करणार आहे हेच त्याला समजलं नसतं. आणि त्यांना खरं जयचं पाक नरडं धरलेला असतो, तो त्याला मारणार असतो. तेवढ्यातच तेव्हा हवालदार आल्यामुळे जय मात्र सुटलेला असतो. पण जयचा चेहरा पाहून खरंच वाटते ह्यानं एवढा मोठा कुठला मास्टर प्लॅन केला आहे, असं काय होणार आहे. आणि राया मात्र त्या खरंच चिंतेमध्ये आहे, कारण की त्याला ह्याचं सगळं ऐकून भीती वाटलेली असते की हे नक्की काय करणार आहे, ह्याचा प्लॅन तर काय आहे ते अजून त्याला काही समजलं नसतं. आणि आता जयचं ते पाहून तो मात्र भिलेलाही असतो थोडासा. त्यानंतर तो इन्स्पेक्टर जवळ जातो आणि बोलतो, राया पाहिलं का तुम्ही काय बोलला तो, कसं बोलला तो, नक्की हा काहीतरी मोठं करणार आहे कारनामा, असं तो इन्स्पेक्टर सांगत असतो. ते इन्स्पेक्टर म्हणतो, हे बघ राया काळजी करू नको, तो आतमध्ये आहे, काहीच करू शकणार नाही. तर यावरती राया बोलतो, तो आतमध्ये असलं तर त्या दोघी बाहेर आहेत ना, त्या दोघी काय तर करणार. तर यावरती तो बोलतो, हे बघ तो आतमध्ये आहे, तू त्याची काळजी करू नको, मी त्याला काही करून देणार नाही. तर राया बोलतो, अजून एक गोष्ट, माझ्या आईला रक्त द्यायला लागतं 8 दिवसाला आणि ते रक्त फक्त हाच देऊ शकतो आणि तो आता आतमध्ये आहे म्हणल्यानंतर तो याला नाही म्हणणार. तर यावरती इन्स्पेक्टर बोलतो, तू त्याची काळजी करू नको, तू फक्त पेपर्स घेऊन ये आणि तो कसा रक्त द्यायला येत नाही त्याचं तीच माझी जबाबदारी आहे, तो रक्त द्यायला नक्की येईल, असं आता इन्स्पेक्टर रायाला बोललेला असतो. आता रायाला खरं सुचत नसतं, तो आता तिथून निघून जातो. पण त्याचं म्हणणं एवढंच असतं की तुम्ही ह्याच्यावरती लक्ष ठेवा, हा मोठं काहीतरी करणार आहे, त्यानं सांगितले पंढरपुरामध्ये असं काहीतरी होणार आहे की सगळीकडे रक्त होणार आहे, तुम्ही ह्याच्यावरती लक्ष ठेवून राहावा, असं सांगितलं असतं रायाने. त्यावरती आता इन्स्पेक्टर बोललेला असतो, तो आमचं त्याच्यावरती लक्ष आहे, तू काळजी करू नको, तू निघून जा इथून, आम्ही सगळे पाहून घेतो आणि येताना कागद घेऊन ये, त्याला रक्त देण्यासाठी मी हॉस्पिटलला पाठवून ही जबाबदारी माझी आहे, असं त्या इन्स्पेक्टरने आता रायाला सांगितलेलं असतं. आता राया खरं तिथून निघून जातो आणि घरी पोचतो. इकडे मात्र सगळे वाट पाहत असतात की अजून राया कसा आला नाही, हे सगळे वाट पाहत असतात. तेवढ्यातच राया तिथं येतो. राया तिथं आल्यानंतर घरातले सगळे विचारतात काय झालं तिथं पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना अटक करून घेतली का नाही. तेवढ्यातच पाहतात काय जीजी इकडून पाठीमागून शशिकला निक्की आतमध्ये आली आहे आणि त्यावरती ती बोलते, तुम्ही दोघी कशा आल्या, ह्या दोघींना का अटक केलं नाही पोलिसांनी, ह्या कशा सुटल्या, असं बोलत असते. तर यावरती शशिकला बोलते, रायालाच विचार, आम्ही रायाबरोबरच आलो आहेत, रायाच आम्हाला घेऊन आलेला आहे. तर त्यावरती जीजी चिडतात रायावरती, राया तू यांना का घेऊन आलेलास, त्यांना पोलिसांनी का अटक केलं नाही, त्यांना का ठेवून घेतलं नाही, त्यांना का सोडलं आहे, असं जीजी विचारत असतात. तर त्यावरती राया बोलतो, हे बघ जीजी, पोलिसांनी सांगितलेलं आहे की आपल्या विरुद्ध खरंच त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत आणि जोपर्यंत पुरावे नाही तोपर्यंत ते त्यांना अटक घेऊ शकत नाही आणि कायद्यामध्ये बसायचे नाही. एवढ्या उशिरा बायकांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेणं त्यांच्या ते कायद्याविरुद्धत आहे, असं बोलल्यानंतर निकी बोलत असते, हां समजलं का तुम्हाला आता आम्ही काही आलं आहोत ते, आता तुम्ही पाहतच राहशील आणि बघायला गेलं तर तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाही, असं म्हणते. त्यानंतर मात्र इकडे मंजिरीला टेन्शन आलेलं असतं की ह्या दोघी इथे कशाला आला. तर यावरती जीजी बोलतात, तुम्ही असलं कारनामा केलं ना, तुमची लायकीसुद्धा नाही या घरामध्ये राहायची, चला बाहेर व्हा, अशी म्हणत असते. राया मात्र पाहत असतो आणि रायाला माहीत असतं की आता त्याच्या हातामध्ये काहीच नाही, ह्या दोघींना आतमध्ये घरामध्ये ठेवून घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. तर यावरती
काय बोलते मी ते निकी, म्हातारे तोंड बंद कर, मला वेळ लागणार नाही तुझा फोटो भिंतीवरती टांगायला. माहीत नाही का मी माझ्या स्वतःच्या बापूला दारू पाजून पाजून कसा मारला होता ते, आणि एवढं करून सुद्धा मला पोलीस किती दिवस आतमध्ये ठेवू शकले. कळालं का तुला? मी काय आतमध्ये राहणार नाही, मी इथं बाहेर आले ते बरोबर तुमचा बँड वाजायलाच आले असं म्हणत असते. मात्र जीजी थोडेसे भिवून तिच्याकडे पाहत असतात. तर यावरती निकीचं तोंड चालूच असतं. समजलं का तुम्हाला मी अजून काय काय करू शकते? तर यावरती नाना म्हणतात, तू तिच्या वयाचा मान ठेव, तिच्याशी असं बोलायचं नाही, तिच्याशी बोलताना नीट बोलायचं. असं बोलल्यानंतर निकी उलट त्यालाच म्हणते, म्हाताऱ्या तोंड बंद कर, काय मला सांगतोय वयाचा मान ठेवायचा? इथं तुमचं मान बिन ठेवायला आले नाही, मी काय तुमच्याकडनं फोटो भिंतीवरती लावायला आले, पाहतच राहा मी काय करेन. त्यावरती राया निकीवरती चिडतो बोलते, निकी बोलताना सरळ बोलायचं, जीजीशी नानांशी अजिबात असल्या आवाजात नसल्या सुरात बोलायचं नाही असं बोलतो. त्यानंतर तो त्याला म्हणत असतो की आपल्याकडे खरंच त्या दोघींच्या विरुद्ध काहीच पुरावे नाही, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आणि पण आपल्याला त्यांच्या दोघींच्यावर लक्ष ठेवायला लागेल असं राया सगळ्यांना सांगत असतो. आणि जीजींना मात्र खूप राग आलेला असतो, कारण की त्यांना वाटत असतं की त्या दोघींनी घरी येऊ नये, कारण की आता लग्नाचा कार्यक्रम आहे, लग्न मात्र निर्विघ्न पार पडावं असं जीजींना वाटत असतं. मात्र ती बोलते, तुमचं लग्न कसं होतंयच, बरं ठीक आहे तुम्ही तुमचं लग्न करताना करा, लग्न एन्जॉय करा, आम्ही आमचे कामं करतो असं निकी बोलत असते. निकीनं मात्र धमकी देत असते की बघा तुमचं छानपैकी लग्न तुम्ही एन्जॉय करा, पण मला जे करायचं आहे ते मी करणार, ते कोणच अडवू शकत नाही, कारण की जी मुलगी स्वतःच्या बापाला मारू शकते ती मुलगी काय करू शकते तुम्हाला चांगलाच अंदाज आहे. तर त्यावरती मात्र आता तिथे मंजिरी बोलते, निकी तोंड बंद करतो, समजलं का तुला? तू माझ्या घरातल्यांना काहीच करू शकत नाही, दुसरी गोष्ट आमचं लग्न चांगलंच होणार, गाजावाजात होणार आणि तू बघतच राहशील असं ना निकीला बोलते. निकी मात्र त्यावरती काहीच बोलत नाही, कारण की निकीच्या डोक्यामध्ये पण नक्कीच अजून काय तर प्लॅन आहे आणि नक्कीच तो जयचा तो प्लॅन एक असणार आहे. ती मात्र ह्या सगळ्यांना चिडवून पाडत आहे आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न तर ते नक्कीच करणार आहे. पण यावरती मंजिरी काहीच फरक पडत नाही, ती बोलत असते मला काही फरक पडत नाही, आमचं लग्न तर चांगलं होणारच आहे. त्यावरती नाना मात्र बोललेलं असतात, तुम्हाला घरामध्ये राहण्याची परवानगी दिली आहे तेवढंच खूप झालं आहे, आता आमच्या लग्नाच्या कार्यामध्ये कुणी अडथळा आणायचं नाही, आतमध्ये काहीही सुद्धा करायचं नाही. राया मात्र त्यांच्याकडे पाहत राहिलेला असतो, कारण की रायाच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तोच विषय घोळत असतो. त्याला समजत नसतं की ह्यांच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे. पण निकी मात्र ना अशी धमकी देऊन गेलेली असते की तो विचार करण्यात भाग पडलेला असतो, ही नक्की काय म्हणत आहे, हिचा नक्की विचार काय आहे, ही इनडायरेक्टली काय म्हणत आहे. मग लग्न तर एन्जॉय करा म्हणते, पण ती असं काय तर करणार आहे, काही झालं तर ती लग्न तर एन्जॉय करून देणार नाही, मग नक्की काय करणार आहे. इकडे पाहतो आपण काय मंजिरी तिच्याकडे असं नजरेने पाहत असते की तिलाही समजत नसते यांना काय म्हणायचे आहे, पण जीजी मात्र तिला सोडत नसतात. जीजी म्हणत असतात, चल जा, तू काय करणार आहेस, आम्ही आमच्या रायाच्या मंजिरीचं लग्न धूमधडाक्यात लावून देऊ. त्यानंतर इकडे आपण पाहतो काय तर राया म्हणत असतो, मिस फायर तू काळजी करू नको, मी आहे आणि आपलं लग्न चांगलंच होईल, याची काळजी करू नको असं तिला सांगत तर असतो, पण मात्र त्याच्या चेहऱ्यावरती मात्र काळजी काय हटलेली नसते, कारण की तो अजूनही त्याच विचारामध्ये असतो. आणि तो सांगत असतो ह्या दोघींच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे, त्या दोघी नक्कीच काहीतरी घोटाळा करतील, त्यामुळे आपल्याला सावध राहावं लागणार आहे असं तो मिस फायला म्हणत असतो. आणि त्यानंतर मिस फायला हे सगळं पटलेलं असतं, कारण की त्या दोघी काही करू शकतात त्यांना माहीत असतं. आणि आता काही जरी झालं तर पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत, कारण की त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे काही पुरावे नाहीत. मग त्यावरती तो सांगत असतो आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यानंतर ना तो बाहेर एकट्याच फेऱ्या मारत असतो, मनामध्ये विचार करत असतो काय त्या घोरपड्याच्या डोक्यात आहे, काय तो करणार आहे, नक्की एवढं मोठं काय त्याचा मास्टर प्लॅन आहे, आणि त्यानं असं का केलं असेल की तो पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला कैद करून घेण्यासाठी त्यानं हे सगळं केलं, म्हणजे त्याचा प्लॅन तर काय आहे. तेवढ्यातच इथं आलेली असते आपली मिस फायर आणि बोलते, काय झाले राया, एवढं कसलं टेन्शन आले, लग्नाचं टेन्शन आले तुला, टेन्शन तर मी घ्यायला पाहिजे, मग तू एवढं काय टेन्शनमध्ये आहे असं म्हणत असते. तर यावरती राया चेष्टा ती करते, त्याला समजलेलं असतं, पण तो लगेच सगळं सिरियस होतो आणि बोलतो, मिस फायर तसं नाही, मी त्या घोरपड्याला भेटून आला आहे आणि घोरपड्या म्हणत असतो होता की त्याचा खूप मोठा काही तर मास्टर प्लॅन आहे, तो असं काहीतरी करणार आहे की पंढरपुरामध्ये रक्ताचं पाठ वाहणार आहेत मिस फायर. त्यावरती ती बोलते काय म्हणलायस तो? तर तो म्हणते हो, तो म्हणला आहे की तुझ्या मिस फायरचं हात मेहंदीने नाही तर रक्तानं रंगणार आहेत. हे ऐकून मात्र आता मिस फायरला टेन्शन आलेलं आहे, कारण की राया खरंच बोलत आहे, म्हणजे तो जे नक्की करणार तर काय आहे, एवढं मोठं काय करणार आहे. तर त्यावरती राया बोलतो, तो म्हणला की मी स्वतःला मुद्दाम तिथं कैद करून घेतलेला आहे, हाच माझा प्लॅन होता की मी पोलीस स्टेशनमध्ये जावं, मग तो असं नक्की काय करणार आहे, इतकं मोठं काय होणार आहे, आणि पंढरपुरामध्ये आरडाओरड्याचा, रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येणार आहे, तुमच्या लग्नाच्या चांगल्या संगीताचा नाही येणार आहे. हे मात्र ऐकून आता मिस फायरला खूप टेन्शन आलेलं आहे की नक्की काय झालं असेल, का असं घोरपड्या बोलला असेल, जयनं नक्की काय प्लॅन ठरवलं आहे. आता त्यावरती
राया म्हणत असतो आपल्याला काही पण करून तो शोधलं पाहिजे, तो नक्की काय करणार आहे. आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो आहोत प्रेक्षक. इतका मोठा ट्विस्ट झालेला आहे, कारण की मेहंदी आणण्यासाठी किरण गेलेला असतात, तो अजून कसा आला नाही म्हणून वाट पाहत राहिलेले असतात सगळे. आणि पाहतात काय दार वाजतं आणि तो दारामध्ये पडतो आणि तो पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो. आता नक्की हे काय झालं आहे हे पाहण्यासाठी नक्कीच आपल्याला आता उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे.